हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. काल तुमचा बेसिकली पेपर झाला आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा. त्या रिगार्डिंग आपण आज डिस्कशन करणार आहोत की कट ऑफ काय प्रेडिक्टेबल आहे, देन क्वेश्चन्स कसे होते, काय लेवलचे क्वेश्चन्स होते, आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. बघा, डिस्कस करण्याच्या पहिले आता काही लोक असतील की त्यांचा पेपर ठीकठाक गेला असेल, काहींचं म्हणणं असेल आम्हाला इझी गेला. पण बघा, जोपर्यंत आपण ॲन्सर्स वगैरे चेक करत नाही आपल्याला पण आयडिया येत नाही की एक्झॅक्टली आपला पेपर कसा गेला. पेपर ओव्हरऑल कसा होता तर बघा, दरवर्षीच पेपर येतो. डेफिनेटली टफ असते, टफनेस असते. टफनेस जास्त असेल तर ऑब्वियसली कट ऑफ कमी येतो. हार्ड नसेल, सिम्पल असेल तर कट ऑफ डेफिनेटली वाढलेला दिसेल. तर आता इथे कसं प्रेडिक्शन आहे तर बघा, प्रत्येक पेपर जर तुम्ही ऑब्झर्व केला UPSCचा तर डेफिनेटली काही क्वेश्चन्स असतात की जे मॅनेजेबल असतात. काही क्वेश्चन्स तुम्हाला असे दिसतील की ज्याच्यात काही आपण लॉजिक लावू शकत नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो की तिथे एलिमिनेशन टेक्निक यूज होत नाही. काही अशा प्रकारचे पण काही क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. यावर्षीच्या बोलण्यानुसार असं यावर्षीचा जर तुम्ही पेपर बघितला असेल तर म्हणजे पुष्कळ जणांचं सांगण्यात आलं असेल की एलिमिनेशन टेक्निक लागली नाही, हे नाही ते नाही. पण बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर किती प्रश्न असे होते की ज्याच्यामध्ये पेअर 1, पेअर 2, पेअर 3 असे ऑप्शन दिले. तर जवळपास 3 ते 4 प्रश्न तुम्हाला असे दिसतील. अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवा, 3 ते 4 प्रश्न अप्रॉक्सिमेटली असे दिसतील. बघा, आता तुम्ही जर कट ऑफचं ऑब्झर्वेशन करत असाल, कट ऑफ कितीपर्यंत राहतोय, डेफिनेटली 85 to 90 पर्यंत. मागच्या वर्षी 87 कट ऑफ लागला. बघा, कट ऑफचं काहीच प्रेडिक्शन नसतं. डिपेंड अपॉन डिपेंड अपॉन द सिनॅरो की पेपरच्या टफनेस लेवलवर तर कट ऑफ डेफिनेटली चेंज होत चालतो. ठीक आहे. आता सध्याच्या सिच्युएशन्समध्ये जे लोक 80+ आहेत त्यांनी डेफिनेटली स्टडी करणं स्टार्ट करायचं. रिझन बिहाइंड की 80 कट ऑफ येईल असं डेफिनेटली त्याचं रिझन नाही. काही प्रश्न UPSC पण काय करते, कॅन्सल आउट करते. तुम्हालाही माहिती की एखाद दुसरा क्वेश्चन जरी कॅन्सल आउट झाला तर डेफिनेटली तुमचा स्कोअर काय दिसेल, वाढलेला दिसेल. म्हणून 80+ वाले जे पण स्टुडंट आहेत त्यांनी अभ्यास करणं स्टार्ट करू शकता. ओके, सिरियसली अभ्यास करणं स्टार्ट करू शकता मेन्स रिलेटेड. व्हॉट अबाउट द सेकंड थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की जे लोकांचा 80पेक्षा कमी स्कोअर येतोय डेफिनेटली त्यांनी पण मेन्सचा अभ्यास करायला सुरुवात करायची, कारण नेक्स्ट इयर तुम्हाला डेफिनेटली मेन्स द्यायची आहे प्रिलिम्स झाल्यानंतर. त्याच्यामुळे आपण आतापासूनच अभ्यास करून ठेवलेलं बेटर राहील. ओके, व्हॉट अबाउट द प्रेडिक्टेबिलिटी. आता बघा, मी सिम्पल एक लॉजिक सांगते तुम्हाला की जवळपास जरी 100 क्वेश्चन्स येत असतील, आपण दुसरी स्लाईड देऊ. बघा, आपल्याला क्वेश्चन्स लक्षात घ्या की नाही, 100 क्वेश्चन्स जरी पेपरमध्ये येत असतील तर डेफिनेटली UPSC दरवर्षी काही ना काही बाउन्सर्स, गेम्स म्हणू शकतो की अनप्रेडिक्टेबिलिटी. तुम्हाला माहिती आहे की UPSC दरवर्षी काही ना काही अनप्रेडिक्टेबल करते. लास्ट इयर बघसाल तर लास्ट इयर स्पोर्ट्सचे क्वेश्चन टाकून थोडंसं सरप्राईज केलं. यावेळेस म्हणू शकतो आपण स्पोर्ट्सचे क्वेश्चन्स नव्हते, पण तो पेअरचा एक फॉर्मॅट आपल्याला नवीन बघायला मिळाला. तर डेफिनेटली काही ना काही चेंजेस करणार आहेत, काहीतरी न्यू इनोव्हेशन्स ते टाकणार आहेत. तर डेफिनेटली आपण पण त्या गोष्टीला तयारच असतो की UPSC नेहमी अनप्रेडिक्टेबल करेल काही ना काही. पण बघा, जे आपल्या झोनमधले क्वेश्चन्स आहेत तसे पण क्वेश्चन्स आपल्याला पेपरमध्ये डेफिनेटली दिसतील. हां, आणि डेफिनेटली तुम्ही आपण म्हणू शकतो की बघा, 50% तुम्ही सोडून द्या. 50% डिफिकल्टी आणि मीडियम लेवलचे क्वेश्चन्स ठेवा आणि 50% असे धरा की जे आपण डेफिनेटली काही ना काही करून थोडंसं मॅनेजमेंट करून सॉल्व करू शकू. असे 2 कॅटेगरीचे आपण क्वेश्चन्स धरू. आता बघा, या ज्या 50%चा जो पेपर असतो, जो 50%चा तुम्ही एक पेपरचा अंदाज घेसाल, कोणताही पेपर बघसाल तर 50% क्वेश्चन्स असेच राहतील की जे तुम्हाला डेफिनेटली मॅनेजेबल करता येईल. जर तुमचा प्रॉपर सिन्सिअर स्टडी असेल तर डेफिनेटली तुम्ही हे क्वेश्चन्स मॅनेज करून जासाल. बघा, डेफिनेटली तुम्हाला अप्लिकेशन्स बेस्ड क्वेश्चन असतील, पण तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल की इफ यू नो द प्रॉपर डेफिनेशन ऑफ दॅट टॉपिक यू आर डेफिनेटली डील विथ दॅट क्वेश्चन. आता ओपन सोर्स वगैरे रिलेटेड क्वेश्चन आहे, बघा हे ऑलरेडी न्यूजमध्ये क्वेश्चन्स होते. अँड अगेन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन अगेन ॲडव्हान्समध्ये. मी तुम्हाला सांगितलं आहे की अप्लिकेशन्स क्वेश्चन असल्यावर थोडंसं तुम्हाला इथे एक सिनॅरो मिळून जातो, एक एक्स्ट्रा गेन मार्क करण्याचा. कारण की सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन्स डेफिनेटली थोडे हार्ड लेवलचे होते हार्ड लेवलचे. पण इथं कसं अप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन असेल तर डेफिनेटली आपण थोडी रिस्क घेऊ शकतो. ऑल ऑफ
दिस करून. ओके, कारण तुम्ही जर UPSCचा प्रॉपर ट्रेंड जर बघितला असेल तर अप्लिकेशन्स क्वेश्चन्सचे डेफिनेटली आपल्याला आन्सर ऑल ऑफ दिसमधलंच दिसेल. यावर्षी पण तो ट्रेंड तुम्हाला दिसण्यात आला असेल. व्हॉट अबाउट द नेक्स्ट थिंग, बघा थोडंसं आपल्याला यावेळेस सरप्राईज झालो आहोत आपण, कारण पॉलिटीचा जो सेक्शन होता 10च क्वेश्चन आले. आणि डेफिनेटली पॉलिटी इकॉनॉमिक्स मी ऑलरेडी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं आहे की पॉलिटी इकॉनॉमिक्स हे असे टॉपिक्स आहेत की ज्याच्यात डेफिनेटली तुम्ही म्हणजे याच्यामध्ये डेफिनेटली जेवढे क्वेश्चन्स असतील त्याच्या डेफिनेटली 90% ॲक्युरेसी ठेवून याच्यामध्ये क्वेश्चन्स गेन करू शकता. डेफिनेटली पॉलिटीचे 10 क्वेश्चन्स आलेले अँड डेफिनेटली त्यातले तुम्ही पकडून चाला की 2-3 क्वेश्चन्स येस डेफिनेटली 2-3 क्वेश्चन्समध्ये आहेत, डिफिकल्टी लेवलवर गेलेले ते, पण 8 क्वेश्चन्स मॅनेजेबल होते पॉलिटीमध्ये. ओके, व्हॉट अबाउट द नेक्स्ट, बघा हिस्ट्रीचे क्वेश्चन्स. अगेन हिस्ट्री सरप्रायझिंग असतं, दरवर्षीच असतं. बघा दरवर्षीच हिस्ट्री सरप्रायझिंग असतं, सो डोंट वरी, असणारच आहेत. हाफ क्वेश्चन्स असे असतील की जे डेफिनेटली इझिली मॅनेजेबल असतील. मॉडर्न हिस्ट्रीचे क्वेश्चन यावेळेस कमी आले कम्पेअर टू अदर्स. ओके, आपण बघा इथं ब्रॉड आयडिया बघू. डेफिनेटली जी आपले जे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्स ते तुमचं डेफिनेटली त्या रिलेटेड 1 बाय 1 टॉपिक्स क्लिअर करतील. इथे फक्त आपण एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू बघत आहोत की काय कसं ट्रेंड राहिला आहे आणि नेक्स्ट इयरची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे, ज्यांचे यावर्षी क्लिअर झाली नाही त्यांची, आणि डेफिनेटली ज्या लोकांची यावर्षी क्लिअर होणार आहे त्यांची स्ट्रॅटर्जी काय असेल. बघा हिस्ट्रीचा पेपर बघितला तर डेफिनेटली हाफ क्वेश्चन्स अशा असू शकतात की जे डेफिनेटली इट्स ऑन की अशा लेवलचे असतात की डिफिकल्टी लेवल जास्त. आता तुम्हाला हिस्ट्रीचा ट्रेंड काय पाहायला मिळाला की मॉडर्न हिस्ट्रीचं थोडं वेटेज कमी झालं आहे. यस, मेडिवल हिस्ट्रीचं वेटेज वाढत आहे. अँशियंट आर्ट अँड कल्चर याचं पण वेटेज तुम्हाला वाढलेलं दिसेल. व्हॉट अबाउट यू हॅव टू डू, यू हॅव टू जस्ट स्टिक टू द सोर्सेस. बघा मी तुम्हाला ऑलरेडी डबल पुन्हा एकदा सांगत आहे, सोर्सेस बदलायचे नाही. जे तुमचे सोर्सेस आहेत त्या सोर्सेसवर स्टिक टू द सोर्सेस. बघा सोर्सेसच्या बाहेरून प्रश्न आला तो कुणालाच जमणार नाही, तुम्हालाही जमणार नाही. तुमची कॉम्पिटिशन UPSCच्या पेपरमध्ये आहे, डेफिनेटली आहे, पण ही कॉम्पिटिशन लोकांसोबत आहे. यात जे मुलं स्टुडंट कम्पीट करत आहे, तुम्हाला इथं 100पैकी 100 क्वेश्चन्स डील करायचे का नाही, तुम्हाला 100पैकी 200पैकी 200 मार्क आणायचे आहेत का, डेफिनेटली नाही. तुम्हाला फक्त तेवढेच क्वेश्चन्स क्रॅक करायचे कट ऑफ मार्जिनपर्यंत. ओके, कट ऑफ मार्जिनपर्यंत आपल्याला रीच व्हायचे. म्हणजे डेफिनेटली आता पेपर असा आला तर सोर्सेस बदलायचे, डेफिनेटली नॉट. जे सोर्सेस तुमचे आहेत त्यालाच व्यवस्थित रीड करा. तोच एक फंडा आहे UPSC क्लिअर करण्याचा. अँड अगेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲनालिसिस शिवाय तुम्हाला कोणताच क्वेश्चन डील होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. ॲनालिसिस प्रॉपर टॉपिकचं असणं नेसेसरी आहे इफ यू वॉन्ट टू डील दॅट क्वेश्चन्स. ओके, तर हिस्ट्रीचा आता मी तुम्हाला सांगितलं की अशा ट्रेंडवर क्वेश्चन्स आले तर डेफिनेटली तुमच्या ज्या NCERTs आहेत त्याला सोडायचं नाही आहे. स्टिक टू द NCERT. ओके, NCERTला सोडायचं नाही आहे. NCERT 6 to 12 NCERT हिस्ट्रीच्या कंप्लीट करायच्या. स्पेक्ट्रम रेफर करत आहे, स्टिक टू द स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रमला सोडून कोणताही सोर्स यूज करायचा नाही आहे. ओके, म्हणजे जे पण तुम्ही करत असेल, माझं म्हणणं नाही की तुम्ही स्पेक्ट्रम करत असेल किंवा जे ऑथेंटिकेट सोर्स जे तुम्हाला माहिती आहे की जे बेसिकली टॉपर्स रिकमेंड करतात तो सोर्स तुम्हाला राहू द्यायचा आहे, सोर्स चेंज करायचा नाही आहे. ओके, व्हॉट अबाउट जॉग्रफी, अगेन स्टिक टू द NCERT. अँड बघा जॉग्रफीमध्ये आता तुम्हाला एक नवीन ट्रेंड पाहायला मिळाला असेल की बघा आपण पहिले थोडं कसं आपल्याला एखादा मेडिटेरियन सी, रेड सी याच्या बाउंड्रिंग वगैरे कंट्रीज विचारत होते. आता ते थोडंसं ॲडव्हान्स लेवलवर म्हणू शकतो की लेक्स वगैरे पण बघत आहेत. देन आपण म्हणू शकतो की अशा प्लेसेस इन द न्यूज ज्या आहेत तर अगेन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट झाला आहे जॉग्रफी सेक्शन्समध्ये. ओके, तर वेटलँड्स कोणते, लेक्स वगैरे, तर आता तुम्हाला एक आपण म्हणू शकतो वर्ल्ड लेवलवर पण लेक व्यवस्थित करून ठेवायचे, वेटलँड साईट्स वगैरे जे पण आहे तो डेटा तुम्हाला व्यवस्थित कव्हरअप करायचे. बघा आता मला तुम्हाला अजून एक पॉईंट सांगायचा आहे की तुम्हाला जे हे क्वेश्चन्स दिसत असतील, ओके, वेगवेगळ्या क्वेश्चन्स इतके याच्यामध्ये आले तितके याच्यामध्ये आले. बघा व्हेरियस इन्स्टिट्यूटनी जे टाकलेले असतील किंवा ॲनालिसिस ट्रेंड दिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स हे थोडे 1-2 क्वेश्चन्समध्ये व्हॅरिएशन दिसेल. रिझन काय असतं, हा एक करंट अफेअरचा पोर्शन. आता करंट अफेअर्समध्ये तुम्हाला माहिती आहे इकॉनॉमिक्स रिलेटेड पण करंट अफेअर असतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड पण करंट अफेअर असतं. काही लोक त्याला स्टॅटिकमध्ये कन्सिडर करतात, काही लोक त्यांना करंटमध्ये घेतात. पण डेफिनेटली तुम्हाला एक ब्रॉडर ओव्हरव्ह्यू सांगते की 15 ते 16 क्वेश्चन तुम्ही हिस्ट्रीचे एक्सपेक्ट करू शकता. देन जॉग्रफीचे 10 क्वेश्चन्स, पॉलिटीचे अगेन 10 क्वेश्चन्स. बघा पॉलिटीचा असा सेक्शन्स होता की याच्यामध्ये डेफिनेटली आपण 10पैकी 10 नाही पण 8 क्वेश्चन, 7 ते 8 क्वेश्चन डेफिनेटली मॅनेज करू शकत होतं. त्या रिगार्डिंग तुम्हाला
तुम्हाला म्हणजे हे काही कोअर एरियाज असतात, जॉग्रफी, पॉलिटी, देन इकॉनॉमिक्स, याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा स्कोप असतो. आणि डेफिनेटली आपला कट ऑफची मार्जिनपर्यंत जायचं असेल तर डेफिनेटली 100+ आपलं नेहमी टार्गेट असतं. 100+ टार्गेट करण्यासाठी आपल्याला काय कट करून म्हणजे आपण म्हणू शकतो निगेटिव्ह मार्किंग रिमूव्ह करून आपल्याला 50 अराउंड क्वेश्चन्स काय करायचे असतात, करेक्ट करायचे असतात. म्हणजे मी निगेटिव्ह क्वेश्चन्सचे जे आपण म्हणू शकतो ते कट करून आपले 50 क्वेश्चन्स असे बरोबर आले पाहिजे जेणेकरून आपला 100पर्यंत स्कोअर गेला पाहिजे. हेच आपलं टार्गेट असतं डेफिनेटली. ओके, तर बघा आता इथं आपल्याला काय करायचं आहे, आता सिनारिओ एवढाच लक्षात ठेवायचा, आपले सोर्सेस बदलायचे नाही. मल्टिपल रिव्हिजन्स. ओके, अँड प्रॅक्टिस, अगेन प्रॅक्टिस. बघा मी तुम्हाला ऑलरेडी जेव्हा मी टेस्ट सिरीजची गोष्ट सांगितली त्याही वेळेस मी तुमच्यावर फोकस या गोष्टीवर केलेला आहे की डेफिनेटली तुम्ही काय करा, ॲनालिसिस प्रॉस्पेक्टिव्ह डेव्हलप करा. ॲनालिसिस जोपर्यंत डेव्हलप होणार नाही तोपर्यंत UPSC ॲज इट इज क्वेश्चन कोणत्याच इन्स्टिट्यूटमधून कोणतीच इन्स्टिट्यूट असेल ते ॲज इट इज प्रश्न UPSCत राहत नाही. UPSCचा असा काही फॉर्मॅट आहे का की हे बेसिकली या सोर्सेसमधून आपण क्वेश्चन काढत आहोत? डेफिनेटली नाही. तुम्ही जर क्वेश्चन्स बघितले असतील तर क्वेश्चन्स बघितल्यानंतर मी तुम्हाला डेफिनेटली सांगते की जेव्हा क्वेश्चन्स आपण सर्च करायला जातो किंवा क्वेश्चन्स आपल्याला बघायचा असतो की याचे एक्झॅक्टली उत्तर काय, आपल्याला डेफिनेटली ती जी साईट आहे किंवा कोणतं पण आता एन्व्हायरमेंट रिलेटेड असेल तर बेसिकली ज्या ऑथेंटिकेट साईट आहे, जी मेन साईट आहे त्याच्यावरच तुम्हाला त्यांचा आन्सर भेटेल. तर डेफिनेटली असे पण काही क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळं बिलकुल घाबरून जायचं कारण नाही. जर तुम्हाला तो क्वेश्चन आलेला नसेल आणि तुम्ही सिन्सिअरली एफर्ट्स केलेले असतील आणि तुमचा स्कोअर जर जवळपास 80-85च्या दरम्यान येत असेल तर डेफिनेटली की तुमच्या सारखेच बाकीचे पण लोक आहेत, तुम्ही जे रिसोर्सेस डेफिनेटली प्रेफर केले ते पण त्यांनीच केलेले आहे आणि त्याच्यामुळे जास्त काही व्हॅरिएशन्स येणार नाही. त्यामुळं लक्षात काय ठेवायचं, आपल्या सोर्सेसला स्टिक टू द सोर्सेस. बघा आता इथे सांगणाऱ्याचा प्रॉस्पेक्टिव्ह काही वेगळा असू शकतो आणि त्यावेळेस हँडल करणाऱ्याचा प्रॉस्पेक्टिव्ह वेगळा असतो. जर कोणी पेपरला बसलेला असेल त्यावेळेस तो कोणता अप्रोच लावेल आणि आता बघणारा म्हणजे आता तो पेपर झाल्यानंतर एखादा दुसरा व्यक्ती जो बघत असेल, या दोघांमध्ये खूप मोठी तफावत आहे. पहिली गोष्ट, जो व्यक्ती तिथे जाऊन पेपर देतोय त्याच्यावर खूप जास्त प्रेशर असतं कम्पेअर टू दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, जो दुसरा तो पेपर वाचत असेल त्याला माईट बी तो पेपर इझी वाटू शकतो कम्पेअर टू या पर्सनपेक्षा. कारण रिझन वेगवेगळं आहे, कारण दोघंही जण वेगवेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळं प्रेशर हँडल करत आहेत, त्याच्यामुळे हा डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामुळं बिलकुलच घाबरायचं नाही की UPSC पुढचा पेपर येईल का, असं अनप्रेडिक्टेबिलिटी येते नाही. तुम्हाला फक्त मार्क किती स्कोअर करायचे, 100+ आपल्याला स्कोअरपर्यंत जायचं आहे आणि त्या रिगार्डिंगच आपली स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. फक्त कट ऑफ क्लिअर करणं हीच आपली स्ट्रॅटर्जी. बाकी आपल्याला प्रिलिम्स रिलेटेड स्कोअर वाढवायचा नाही. आपल्याला फक्त एवढंच आहे, आपल्या कट ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कोणते क्वेश्चन्स मदत करू शकतात ते क्वेश्चन्स फक्त आपण इथं शोधू शकलो पाहिजे, बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही, सोर्स बदलायचे नाही. आता खूप जणांची गडबड होऊ शकते की आता यातून आलं त्यातून आलं, नाही. बघा एखाद्या क्वेश्चन्स जर कोणत्या सोर्समधून येतोय तर डेफिनेटली नेक्स्ट इयर तिथूनच येईल असं नाही आहे. म्हणून जे आपले रिसोर्सेस आहेत त्याच्यावरच तुम्ही स्टिक राहा, की जिथं आपले रिसोर्सेस आहेत त्यालाच फॉलो करा आणि त्यालाच कम्प्लिटली मल्टिपल टाइम्स रिवाइज करा. ओके, क्लिअर आहे. चला आता नेक्स्ट बघा, हे 3 पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले. व्हॉट अबाउट इकॉनॉमिक्स? इकॉनॉमिक्सचा पोर्शन अगेन इज समथिंग लाईक दॅट की 16 रिलेटेड क्वेश्चन्स. बघा आता इकॉनॉमिक्समध्ये मी ऑलरेडी प्रेडिक्ट करते की 20 क्वेश्चन्स पण घेऊ शकतो, कारण इथे काही यावर्षी तुम्हाला ट्रेंड पाहायला मिळाला असेल की ऑर्गनायझेशन ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्समधल्या काही इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स आहे त्या तुम्हाला इथे दिसलेल्या असेल. आता या ज्या ऑर्गनायझेशन्स दिसलेले आहेत याचे काही लोक क्वेश्चन्स इकडे कन्सिडर करतात, काही ते लोक कन्सिडर करंट अफेअर्समध्ये करतात. तर डेफिनेटली त्यावेळेस तुम्हाला थोडंसं व्हॅरिएशन दिसून येईल. डेफिनेटली इकॉनॉमिक्सचे जे क्वेश्चन्स होते मॅनेजेबल होते, कारण बघा एलिमिनेशन टेक्निक इथे यूज होत होती. क्वेश्चन्स अशा प्रकारे फ्रेम होते. इन्फ्लेशन्स वगैरे रिलेटेड क्वेश्चन्स यावर्षी जास्त दिसतील. रिझनही तसंच आहे की तुम्हाला मार्केटमध्ये इन्फ्लेशन खूप जास्त दिसत असेल. जे बेसिक्स रिलेटेड जे लोक क्लिअर होते डेफिनेटली they are able to almost crack 13 to 14 क्वेश्चन्स डेफिनेटली ते करेक्ट मार्क करून येतील. रेशो व्हॅरी होऊ शकतो. 12 to 14 क्वेश्चन्स धरून झाला. 12 to 14 क्वेश्चन डेफिनेटली इकॉनॉमिक्सचे मॅनेजेबल होते. हां, डेफिनेटली 2-3 क्वेश्चन्स 3-4 क्वेश्चन्स असे असतात की जे डेफिनेटली थोडंसं ॲडव्हान्स लेवलवर जातात. तिथे आपल्याला जो माहीत नसतो तो डेटा थर्ड स्टेटमेंटमध्ये असतो. त्यामुळं काही आपल्या असं होऊ शकतं की 2 स्टेटमेंट माहिती असतात, तिसरा स्टेटमेंट एलिमिनेशन लागत
बनत नाही, त्यामुळं तो डील होत नाही. तर असे पण काही क्वेश्चन्स असतात. तर डेफिनेटली आपण काय धरतो, मार्जिन सेफ साईडनी 4-5 क्वेश्चन धरून चाला की तिथं थोडे हार्ड लेवलवर होते असं आपण पकडू शकतो. व्हॉट अबाउट सायन्स अँड टेक्नॉलॉजी? सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अगेन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पोर्शन आहे बघा, मागच्या वर्षी वेटेज कमी झालं, तर यावर्षी लोक थोडं होतं की सायन्स अँड टेक्नॉलॉजी येतील नाही येतील, बट अगेन UPSC इज इंटरेस्टेड इन अपकमिंग टेक्नॉलॉजीज वगैरे, तर तुम्हाला हा ट्रेंड इथं पण पाहायला मिळाला असेल. डेफिनेटली सायन्स अँड टेक्नॉलॉजी यावर्षी वेटेज चांगलं दिसलं, जवळपास 13 क्वेश्चन्स दिसते. व्हॉट अबाउट एन्व्हायरमेंट? आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी मी का म्हणते की सायन्स अँड टेक्नॉलॉजी थोडा बेनिफिट राहू शकत होता, कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे अप्लिकेशन्स क्वेश्चन्स होते. ओके, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीत एक आपण लॉजिकली विचार केला ना तर काही क्वेश्चन्स होतात सॉल्व, की जेणेकरून थोडंसं आपल्याला जर आयडिया असेल, थोडं आपण व्यवस्थित क्वेश्चन्सला ऑब्झर्व केलं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन्स डील होतात. ओके, तर जवळपास पकडून चला आपण 8 क्वेश्चन्स पकडू की जवळपास सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिफिकल्टी लेवल जाते, नाही जात असं नाही आहे. 5 क्वेश्चन जरी तुम्ही सोडले तर 8 क्वेश्चन्स अगेन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधले मॅनेजेबल असतात. ओके, देन एन्व्हायरमेंट इज अगेन समथिंग अनप्रेडिक्टेबल थिंग, कारण वेगवेगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटमध्ये बघा, जो एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम काय दिसतोय आता सध्याच्या ट्रेंडमध्ये, की एन्व्हायरमेंटमध्ये जे आपण एक्सपेक्टेड करतो ना, ज्या गोष्टीवर क्वेश्चन्स विचारू शकतात की हे मोस्ट इम्पॉर्टंट ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या रिलेटेड विचारतील असं आपल्याला वाटतं, पण ते यावर म्हणजे ट्रेंड तुम्हाला एन्व्हायरमेंट रिलेटेड असा दिसतोय की ज्या गोष्टीवर आपण फोकस नाही करत आहोत डेफिनेटली त्या गोष्टींवर इथं क्वेश्चन विचारत आहे. आता COP26 कॉन्फरन्स झाली, त्या रिलेटेड आपण एक्सपेक्ट करत होतो की ते जे गोल्स कमिटमेंट केली त्या रिलेटेड काही येईल, पण डेफिनेटली असं काही दिसलं नाही. यांनी जे आपण म्हणू शकतो अनपॉप्युलर टॉपिक्स होते त्या रिलेटेड तुम्हाला इथं डेफिनेटली क्वेश्चन्स दिसलेले असतील. आणि येस अगेन करंट अफेअर इज अगेन मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, बघा आता तुम्हाला सांगायचं झालं ना तर फक्त 23 क्वेश्चन हे करंट अफेअरचे नसतात. आता बघा तुम्हाला एक ऑन ॲन ॲव्हरेज सांगते की तुम्ही पकडून चालू शकता की इथलचा जो स्टॅटिक पोर्शन आहे ना त्यामध्ये पण काही क्वेश्चन्स असे डेफिनेटली आहेत की जे अगेन रिलेटेड विथ करंट अफेअर आहे. तर मी तर तसं ॲक्च्युली धरत आपण 23 क्वेश्चन्स आहोत, पण ऑन ॲन ॲव्हरेज जर तुम्ही इनडायरेक्टली पण बघितलं तरी 40 एक क्वेश्चन तुम्हाला मिळून जातील की जे अगेन करंट अफेअर्स रिलेटेड आहे. मागच्या वेळेशी थोडा थेरी पार्ट करंट अफेअर जे आलं ते मागच्या वेळेस यावर्षीपेक्षा थोडं कमी होतं, पण यावेळेस अगेन वेटेज वाढलेलं दिसत आहे. आणि बघा UPSC आता हे जो तुम्ही स्टॅटिकही टॉपिक बघता ना याची कुठं ना कुठं रिंक जो क्वेश्चन विचारण्यात येतो किंवा क्वेश्चन फ्रेम होतो ना त्याला कुठं ना कुठं बॅकग्राऊंड हे करंट अफेअर्सच असतं. कोणताच क्वेश्चन्स म्हणजे असं मोस्टली क्वेश्चन जे आहेत ते करंट अफेअर. आता तुम्ही बघा हिस्ट्रीमध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चर रिलेटेड प्राईम मिनिस्टरची जी व्हिजिट झाली, ज्या प्लेसेसला व्हिजिट झाली तिथले क्वेश्चन दिसते. येस लोकेशन बेस्ड क्वेश्चन तर सगळे न्यूजमध्ये असलेले जे क्वेश्चन्स होते ते दिसते. येस बघा आता याच्यामध्ये आपण क्रिटिसाइज करून काहीच प्रॉब्लेम नाही की अनप्रेडिक्टेबिलिटी वाढत आहे. हे डेफिनेटली तुम्ही पकडून चाला की 100 मधले 10 क्वेश्चन तर सोडूनच द्या. 10 क्वेश्चन्स असे असणार आहे की जे नाहीच माहीत, कुठूनच सॉल्व्ह होऊ शकत नाही, असे 10 प्रश्न धरून घ्या. ठीक आहे, मग राहिला आपली कॉम्पिटिशन राहते 90 क्वेश्चन. 90 क्वेश्चन्समध्येही अजून पुष्कळ सारे असतात, पण 10 क्वेश्चन्समध्ये काही गेम खेळणार आहे हे आपल्याला ऑलरेडी माहीत असतं. त्यातलंच ते पेअरचा गेम आला असेल यावेळेस. पेअर्समध्ये काहीतरी त्यांनी म्हणजे 3-4 क्वेश्चन्स बद्दल लोक म्हणत आहेत की एक्झॅक्टली 3-4 क्वेश्चन्समध्ये त्या प्रकारे दिसलं. तर बघा तिथं ना एक क्वेश्चन्स तुम्हाला याच्याशी रिलेटेड दिसेल, वेटलँड साईट्स वगैरे कुठे आहे, तर डेफिनेटली ते तर तुम्हाला माहीत असतं, एक्सपेक्टेड असतं. बघा कुठलच्या आणि फेमस वेटलँड साईट दिलेले होतं. म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार तर ते आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला तसे ऑप्शन्स जरी दिले तर ठीक आहे, त्यात काही असं सरप्रायझिंग गोष्ट नाही आहे. देन नेक्स्ट तुम्हाला एक तो लोकेशन बेस्ड क्वेश्चन होता की इथं या गोष्टी म्हणजे असं म्हणू शकतो की इथे या घटना घडलेल्या आहे किंवा इथे बेसिकली ही डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा इथे या गोष्टीमध्ये चेंजेस झाले. दिसे आफ्रिकन वगैरे कंट्रीज टाकलेल्या होत्या त्यांनी, त्या रिगार्डिंग एक क्वेश्चन्स होता, तिथं पेअर्स दिलेले आहे. तर बघा ठीक आहे, अज्युम करते मी की अगेन 3-4 लेवलमध्ये डिफिकल्टी, पण आपण ऑलरेडी कन्सिडर करूनच चालतो ना की UPSC 10-1 क्वेश्चन्स तर असे राहतातच की जे डेफिनेटली काय म्हणतात आपल्याला सरप्राईज देतात. सो डोंट वरी अबाउट दॅट क्वेश्चन्स की इथे त्यांनी असं केलं तसं केलं. दरवर्षीचा ट्रेंड आहे, सेम ट्रेंड ते फोकस करणार. अँड डेफिनेटली UPSC जाणल्या
वाढत जाते त्यांच्या युनिकनेससाठी. ओके, आणि ते युनिकनेस तिथे दिसण्यासाठी डेफिनेटली तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये चेंजेस झालेला दिसेल. अँड अगेन एक्सपेक्टेड फॉर नेक्स्ट इयर ऑल्सो की असं काहीतरी राहू शकतं. मग याला हँडल कसं करायचे, याला आपल्याला काय करायचं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला जे तुमचे रिसोर्सेस आहे ते सोडायचे नाही आहे, ॲनालिसिस वाढवायचा आणि बेसिक कन्सेप्ट ज्या आहे त्या क्लिअर ठेवायच्या. डेफिनेटली बघा, तुम्ही क्रिटिसाइज नाही करू शकत, कारण डेफिनेटली काही प्रश्न असे आहेत की जे मॅनेजेबल होते. ठीक आहे, तर तुम्हाला जर मार्क्स मी आत्ता सांगितलं 80+ मार्क्स गेन करणं, इट्स अगेन अचिवेबल. 80+ मार्क्स गेन करायचे, डेफिनेटली कट ऑफपर्यंत पोहोचायचं आहे, तर डेफिनेटली हे अचिवेबल होतं आणि असं नाही आहे. आणि बघा, लोक करत आहेत. आता बघा, इथं कोण तुमच्यासारखे स्टुडंट जाऊन बसलेले आहेत, कोणी वेगळे किंवा कोणत्या दुसऱ्या ग्रहावरचे लोक आलेले आहेत का नाही, आपल्याचसारखे लोक तिथे बसले. त्यांच्याकडून जर पेपर डील होत असेल तर डेफिनेटली आपण पण पेपर डील करू शकतो. हे डोक्यात पहिले क्लिअर ठेवा. क्रिटिसाइज करायचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इथे लक्षात एवढंच ठेवायचं, जर ते लोक डील करू शकत आहेत, कोणी ना कोणी, बघा 10,000 विद्यार्थी तर त्यांना घ्यायचेच आहेत, 10,000पर्यंत मार्जिन काढतातच, तर ते 10,000 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला फक्त एवढंच की आपल्याला टॉपमध्ये यायचे, 80+ करण्यासाठी आपल्याला जिंकायचं होतं. ओके, तो जो आपला माइलस्टोन होता तो काय होता, 80+ वाला होता. या पेपर अकॉर्डिंग सांगते. आता पेपरची डिफिकल्टी लेवल जास्त असल्यामुळे आपण तसं विचार करू शकतो. अँड अगेन सरप्रायझिंग ज्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी डिफिकल्ट, मी अगेन हीच लाईन सांगते, जी तुमच्यासाठी डिफिकल्ट आहे ते त्यांच्यासाठीही त्याच लेवलवर असेल जर तुम्ही सिन्सिअर लेवलवर अभ्यास केला. बघा, तुम्ही जर पूर्ण तुमचा डिवोटेड स्टडी जर 10 to 12 आवर केलेला असेल, सेम गोष्ट त्या पर्सननी केलेली असेल, तर डेफिनेट तुम्ही जे रिसोर्सेस करतात तेच ते रिसोर्सेस करत आहेत, तर चेंज कशामुळे दिसेल, चेंज हा असा दिसेल की चेंजेस बघा त्या गोष्टीत दिसेल की आता तुम्ही तिथे स्वतःला किती कूल ठेवलं, किती काम ठेवलं, त्या बेसिसवर 1-2 क्वेश्चन्स प्लस मायनस, नाही तर रेशो बघा सारखाच असेल, जास्त काही व्हॅरिएशन येणार नाही जर तुम्ही सिन्सिअरली केलेलं असेल. फक्त 1-2 क्वेश्चन्स असे असतात की जिथं तुम्ही थोडं कूल राहून, काम राहून जर विचार केलेला असेल तर डेफिनेटली तुम्ही तिथं अचिवेबल राहू शकता तो क्वेश्चन डील करण्यासाठी. ओके, अँड अगेन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग प्रॅक्टिस. प्रॅक्टिसनी ह्या गोष्टी अर्ध्या सॉल्व्ह होतात. मी तुम्हाला अगोदर पण ही गोष्ट सांगितलेली आहे की UPSC ज्या लेवलवर पेपर सेट करते त्या लेवलवर कोणतंच इन्स्टिट्यूट किंवा कोणतंच आपण म्हणू शकतो कोणतीच ऑर्गनायझेशन किंवा काही बेसिकली पेपर सेट करू शकत नाही. UPSCची जी लेवल आहे ती कोणतंच इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन म्हणाली मी, कोणतंच इन्स्टिट्यूट बेसिकली सेट करू शकत नाही. त्यांचा बेसिकली स्टँडर्ड आहे UPSCचा. तर आपल्याला आता फक्त एवढंच करायचं आहे की स्टिक टू द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर. ओके, आता पॅरिस क्लबचा क्वेश्चन यावेळेस G20 आणि पॅरिस क्लब, नेक्स्ट इयर काय प्रेडिक्ट करू शकतो, पॅरिस क्लबवरच एखादा क्वेश्चन आहे. बघा, बँक बोर्ड ब्युरोवर ऑलरेडी एक क्वेश्चन आलेला होता, फक्त थोडंसं बघा त्या ऑप्शन्समध्ये बँक बोर्ड ब्युरो होता, आता त्यांनी तो घेऊन त्याच्यावर खाली क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. तर बघा, UPSCच आपल्याला हिंट देते, फक्त ती हिंट समजता आली पाहिजे, त्या अकॉर्डिंग आपल्याला प्रिपरेशन करायचे आणि घाबरायचं नाही. ज्यांचा कमी स्कोअर आलेला आहे त्यांनी डेफिनेटली काय करायचं आहे, आपले जे रिसोर्सेस आहेत त्याला अजून थोडंसं डेप्थ अंडरस्टँडिंगवर, ॲनालिसिस बेसिसवर वर्क करायचं आहे. आणि बघा, डेफिनेटली 80+ मार्क्स पाडणं अगेन अचिवेबल आहे. काही 80+ मार्क्स पाडण्यासाठी खूप मेगा सायन्स वगैरे लागणार नव्हतं. तुम्ही जर तुमचे रिसोर्सेस जरी व्यवस्थित फॉलो केले असतील तरी माझं म्हणणं आहे की 80+ मार्क डेफिनेटली 80+ मार्क्स पडू शकतात. असं नाही आहे की नाही पडू शकत, कारण पाडणारच आहेत पेपरमध्ये. असेही लोक असतील की 120पर्यंत रीच होतील का नाही होतील, मग डेफिनेटली त्याच रिसोर्सेसचा काहीतरी लिंक असेल किंवा आपण म्हणू शकतो काही अंडरस्टँडिंग त्यांनी व्यवस्थित केलेली असेल त्या टॉपिकबद्दल, म्हणून ते तो क्वेश्चन डील करून गेले. या प्रकारे लक्षात ठेवा. आणि जे अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन्स होते त्यांच्याबद्दल खूप जास्त विचार करायचा की असं म्हणजे आपल्याला का आलं नाही का नाही. तर बघा, असे क्वेश्चन्स डेफिनेटली पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर 2024चा अटेम्प्ट द्या, 23चा अटेम्प्ट द्या, 25 द्या, दरवर्षीच्या पेपरमध्ये असे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. सो त्याच्यामुळं बॉदर होण्यापेक्षा आपण किती क्वेश्चन्स परफेक्टली सॉल्व करून घेऊ शकतो, आपल्या 50% क्वेश्चन्स आपण व्यवस्थित सॉल्व करू शकतो, याच्यावर फोकस द्या की 100+. बघा, आता सध्या आपल्या या क्वेश्चन्सला मी या पेपर वाईज मी तुम्हाला सांगितलं की 80+ तुम्ही जेही लोक असतील त्यांनी प्रिपेअर करणं स्टार्ट करा. आपली बघा, पेपर घेतल्यानंतर स्ट्रॅटर्जी ही ठेवायची कोणता पण पेपर सॉल्व करताना की आपण 100+ कसे गेन करू शकतो. ओके, 100+ची एक मार्जिन ठेवा. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बिल्डअप करा. डेफिनेटली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जर प्रॉपर करसाल
तर डेफिनेटली तुम्हाला तुमचा स्कोअर आलेला दिसेल. म्हणून घाबरून जायचं नाही, बी पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनीच माणसांनी बघितलं पाहिजे. आता तुम्हाला UPSCचा जो यावर्षीचा 2021चा रिझल्ट बघायला मिळाला, खूप चांगले सरप्राइजेस आपल्याला दिसलेले की असेही काही लोक होते की त्यांना अटेम्प्ट नव्हता द्यायचा, ते यावेळेस लिस्टमध्ये नाव आहे. म्हणून घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि डेफिनेटली जोपर्यंत आपली जी ड्रीम आहे किंवा जोपर्यंत आपल्याला ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत तोपर्यंत त्याच्यावर हार्डवर्क करणं हेच आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट नोट डाऊन आहे या गोष्टीतून की येस डेफिनेटली अनप्रेडिक्टेबिलिटी आहे, पण रे ऑफ होप पण आहे. आणि होपवरच आपली जिंदगी जी लाईफ आहे ती बेसिकली डिपेंडंट आहे. ज्या दिवशी जीवनात होपच राहणार नाही त्या दिवशी जगण्यात मजा येईल का? नाही. तर होप आहे म्हणूनच आपण जगत आहोत. आणि डेफिनेटली नेक्स्ट इयरसाठी तुम्ही जे लोक प्रिपेअर करत आहात हे आपल्याला एक लेसन आहे की आपण आता कशा लेवलवर गेलो पाहिजे, कोणत्या लेवलवर आपण आपली स्टडी वाढवले पाहिजे, कशा लेवलवर आपल्याकडून UPSC एक्सपेक्ट करत आहेत. आणि हा जो पेपर आहे हा आपल्याला डेफिनेटली मिररचं काम करतोय की आपल्याला दाखवणार आहे की तुम्हाला कोणत्या अँगलनी वर्क करायचं आहे, कसं करायचं आहे. तर डेफिनेटली ॲनालिसिस आपण डेप्थमध्ये ॲनालिसिस पूर्ण टॉपिक्सचं घेणार आहोत. रिस्पेक्टेड फॅकल्टी जे आहेत त्या प्रॉपर सब्जेक्टचं जे आहेत त्या ॲनालिसिस घेणार आहे. मी बेसिकली तुमचं इकॉनॉमिक्स, करंट अफेअर, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पोर्शन करंट अफेअरमधला आहे तो पण आपण डिस्कस करणार आहोत अकॉर्डिंगली. तोपर्यंत तुम्ही एक काम करू शकता की ज्या लोकांनी पेपर नाही दिला यावर्षी ते लोक जे बघत असतील त्यांनी डेफिनेटली एकदा पेपरला ऑब्झर्व करा आणि त्या अकॉर्डिंगच तुमची काय करा स्ट्रॅटर्जीज प्लॅन करा. नेक्स्ट इयर प्रिपेअर करण्यासाठी हे ऑलरेडी ज्यांनी यावेळेस अटेम्प्ट दिलेल्या 80पेक्षा खाली स्कोअर येतोय त्यांनी डेफिनेटली मेनसाठी प्रिपेअर करायला स्टार्ट करायचं. 80+ आहेत त्यांनी कोणतीच रिस्क घेऊ नका, डेफिनेटली प्रिपरेशन करायला स्टार्ट करा. रिझन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, एखाद 2 क्वेश्चन जरी इथं कॅन्सल आउट झाला किंवा काही झालं तर डेफिनेटली तुम्ही रेसमध्ये येऊ शकता. त्यामुळं तुम्ही प्रिपरेशन करायला स्टार्ट करून द्यायचं. 85+ वाले जे आहेत ते तर डेफिनेटली त्यांनी तर एकदम जास्त स्पीडनी किंवा जास्त पॉवरनी काय करायचं आहे स्टार्ट करायचं. अँड बेस्ट ऑफ लक गाईज फॉर दी अपकमिंग एक्झामिनेशन. सो बेसिकली जे लोक मेन्स देणार आहेत त्यांच्यासाठी पण बेस्ट ऑफ लक. आणि जे नेक्स्ट इयर प्रिलिम्ससाठी प्रिपेअर करणार आहेत पूर्ण जोश लावायचा आहे आपला आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. अँड डेफिनेटली की आपण जे ते लोक करणार आहेत, जे क्रॅक करणार ते आपण पण करू शकतो. ते पण माणसं आहेत, आपण पण माणसं आहोत, तर डेफिनेटली आपण पण ते करू शकतो. आणि इट इज अचिवेबल, हे लक्षात ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज, इट इज अचिवेबल. ओके, असं नाही आहे पेपरला पाहून बिलकुल म्हणायचं नाही की पेपर क्रॅक होऊ शकत नाही, असं नाही. क्रॅक करणारे करणारच आहेत, मग तुम्ही का नाही, आपण का नाही, हे लक्षात घ्या. आणि कॉम्पिटिशन कुणासोबत नाही, आपली कॉम्पिटिशन आपल्याच सोबत आहे, हे लक्षात ठेवायचं. आज जेवढं बेटर होतं त्याच्यापेक्षा डबल बेटर आपल्या जी आज इम्प्रूव्हमेंट आहे ती इम्प्रूव्हमेंट कालपेक्षा जास्त असली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. डे बाय डे आपली इम्प्रूव्हमेंट होईल तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, आपलं जे आहे ते अचिवेबल करू शकतो. आणि 2021चा रिझल्ट आपल्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल आहे. खूप सारे लोक होते की ज्यांना आणि अनप्रेडिक्टेबिलिटी होती, तर डेफिनेटली हा एक त्यांचं उदाहरण समोर घ्यायचं. निगेटिव्ह वाटून घ्यायचं नाही बिलकुल. ज्या लोकांचा स्कोअर आला नाही, निगेटिव्ह वाटून घेण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि आपण काय करायचं, मेहनत करायला स्टार्ट करायचं. हार्डवर्क इज अगेन मोस्ट इम्पॉर्टंट. बघा स्मार्ट वर्क किती असतं, पण त्या स्मार्ट वर्कलाही जोडी कशाची लागते, हार्डवर्क. म्हणून हार्डवर्क करण्यापासून मागं हटायचं नाही आहे. आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि आपण आता जे नेक्स्ट डिस्कशन्समध्ये येणार आहोत त्याच्यामध्ये आपण डिटेल डिस्कशन्स करणार आहोत. थँक्यू गाईज.